हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. आपण ज्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी आदिवासींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आसाम. यानंतर पुढील प्रश्न, क्वेश्चन क्रमांक 2, 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? आपण प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन स्वतः रीड करायचं आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचा प्रयत्न करूयात. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, हॉकी पंजाब. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोणते ठरले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सातनवरी हे ठरलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025मध्ये तिसरी संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, औजा, तुर्कमेनिस्तान या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायोबँकेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान असणार आहे? व्हिडिओला पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे ते नागपूर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे? याचा राईट आन्सर आहे अमेरिका. पुढील प्रश्न, सिक्कीममध्ये अलीकडे साजरा होणारा तेंडोंग लो रमफाट हा कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लेप्चा. यानंतर पुढील प्रश्न, ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT बॉम्बे. पुढील प्रश्न, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाला 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे राहुल सिंग. पुढील प्रश्न, इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, अन्नू राणी. पुढील प्रश्न, 24-25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अखिल भारतीय वक्त्यांच्या परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? तर याचा राईट आन्सर आहे दिल्ली विधानसभा. पुढील प्रश्न, यावर्षी 15 ऑगस्ट 2025ला आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत? तर योग्य उत्तर आहे 79वा. पुढील प्रश्न, झोमॅटोने कोणाला आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, शाहरुख खान. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर आपण असेच करंट अफेअरचे व्हिडिओ आणत असतो. पुढील प्रश्न, PM ई-ड्राईव्ह योजनेला अलीकडेच कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे मार्च 2028पर्यंत. PM ई-ड्राईव्ह फुल फॉर्म आहे इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल इन्हान्समेंट स्कीम. भारत इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढवण्यासाठी सरकारी पुढाकार आहे. पुढील प्रश्न, लोकसभेत मंजूर झालेले आयकर विधेयक 2025 कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेईल? योग्य उत्तर आहे इन्कम टॅक्स 1961. यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून भारतातील कोणत्या संस्थेला 2025चा विषुववृत्त पुरस्कार देण्यात आला आहे? तर ही जी संस्था आहे ती आहे ऑप्शन क्रमांक डी. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम स्थापना झाले आहे 22 नोव्हेंबर 1965ला आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताचा अंडर-20 महिला संघ 20 वर्षानंतर AFC अंडर-20 आशियाई कप 2026साठी पात्र ठरला आहे. कोणता देश AFC अंडर-20 आशियाई कप 2026चे आयोजन करेल? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, थायलंड. पुढील प्रश्न, सिक्कीमने अलीकडेच नारी अदालत कार्यक्रम सुरू केला. नारी अदालत कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 2023मध्ये.
यानंतर पुढील प्रश्न, गाय जत्रा हा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जात असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नेपाळ. पुढील प्रश्न, सरकारने मेरिट योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेसाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे 4200 कोटी रुपयांची. तर लक्षात घ्या, याचा फुल फॉर्म जो आहे तो आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन स्कीम. पुढील प्रश्न, सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्राने कोणती प्रणाली स्वीकारली आहे? तर ती आहे गरुड दृष्टी. तर लक्षात घ्या, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राने ही प्रणाली स्वीकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्राकडे आता सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जगातील सर्वोत्तम प्रणाली आणि तंत्रज्ञान आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी कारवायांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी गरुड दृष्टी हे साधन सादर करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, वर्क फॉर विकसित भारत पोर्टल कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे नीती आयोग. लक्षात घ्या, वर्क फॉर विकसित भारत पोर्टल अर्थशास्त्र, बिग डेटा, पायाभूत सुविधा, IT, टेलिकॉम, क्लायमेट चेंज आणि इतर क्षेत्रामध्ये व्यावसायिकांची भरती करण्यासाठी आहे. नीती आयोगचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली आहे 1 जानेवारी 2015ला. अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहे सुमन के बेरी. CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहेत राजीव गोबा. पुढील प्रश्न, भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? योग्य उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेने चाचणी म्हणून चालवलेल्या आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन रुद्रसची एकूण लांबी किती? तर ती आहे 4.5 किलोमीटर इतकी. यानंतर पुढील प्रश्न, सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारी पहिली भारतीय विधिमंडळ कोणते आहे? तर ती आहे दिल्ली विधानसभा. पुढील प्रश्न, 2025च्या राष्ट्रीय हातमाग दिनाची थीम काय? तर ती आहे हातमाग, महिला सक्षमीकरण आणि राष्ट्र सक्षमीकरण. यानंतर पुढील प्रश्न, बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांना यादीत समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे पंजाब. पुढील प्रश्न, BEML मध्य प्रदेशातील डॅडेश येथे वंदे भारत अमृत भारत ट्रेन कोच उत्पादन सुविधा स्थापन करणार आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 उमरिया. पुढील प्रश्न, कोस्टल शिपिंग विधेयक 2025चे मुख्य उद्दिष्ट काय? तर ते आहे देशांतर्गत किनारी नौवाहनांचे नियमन आणि प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न, मणिपूर GST सुधारणा आणि विनियोग विधेयक 2025 कोणी सादर केले? तर ते सादर केलं आहे निर्मला सीतारामन यांनी. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे शी लीड्स 2 कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले? तर ते केलं आहे अन्नपूर्णा देवी यांनी. पुढील प्रश्न, ऑगस्ट 2025मध्ये निधन झालेले म्यानमारचे कार्यवाहक राष्ट्रपती कोण होते? तर ते आहे ऊ मिंट स्वे. पुढील प्रश्न, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कुठे बांधले जाईल? तर ते बांधले जाणार आहे बेंगळुरू या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, 2025चे जागतिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जात आहे? योग्य उत्तर आहे चीनमध्ये. पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय रेल्वेने राऊंड ट्रिप पॅकेज योजनेअंतर्गत परतीच्या प्रवासावर किती टक्के सूट जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे 20%. पुढील प्रश्न, MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिलं आहे प्रियंवदा जयकुमार यांनी. पुढील प्रश्न, NCERTने शालेय अभ्यासक्रमात कोणत्या लष्करी माजी सैनिकांबद्दल नवीन प्रकरणे समाविष्ट केली? याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ, ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान आणि मेजर सोमनाथ शर्मा. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. तसेच आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर 5000 प्लस MCQ, 100 प्लस ऑनलाईन टेस्ट, जानेवारी डिसेंबर 3000 प्रश्न, जानेवारी डिसेंबर 2500, जानेवारी ऑगस्ट 800 प्रश्न, पुढील महिन्याच्या चालू घडामोडी देखील यात समाविष्ट करण्यात येतील. महत्त्वपूर्ण इतर चालू घडामोडी प्रश्न डेली टेस्ट या कोर्समध्ये अपलोड केली जाणार आहेत. तर पॅकेज आहे फक्त 199 रुपये. ज्यांनाही हवं असेल ते खालून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्स दिला आहे, त्या कोर्समध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपण परचेस करू शकता. त्याकरता ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सराव या ठिकाणी करता येईल.
यानंतर पुढील प्रश्न आहे 2025च्या कॅनेडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ते जिंकलं आहे विक्टोरिया मोमको यांनी. 18 वर्षीय विक्टोरिया मोमकोने 4 वेळा ग्रँड स्लॅम विजेती नाओमी ओसाकाला पराभूत करून कॅनेडियन महिला ओपनमध्ये तिचे पहिले WTA 1000 विजेतेपद जिंकलं आहे. पुढील प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे 12 ऑगस्ट. पुढील प्रश्न अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली, तर या ट्रेनचं नाव काय आहे? तर ते आहे रुद्रास्त्र. पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे 9 ऑगस्ट रोजी. पुढील प्रश्न आशियाई सर्किंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पद कोणी जिंकले? तर ते जिंकलं आहे रमेश बुडिहाल याने. पुढील प्रश्न 2025च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऋषभ यादवने भारताचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. ऋषभ यादवने कोणत्या खेळात हे पदक जिंकलं आहे? तर योग्य उत्तर आहे धनुर्विद्यामध्ये. आणि डेली जर तुम्हाला करंट अफेअरचे असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला विद्यार्थी मित्रांनो लगेचच सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशात 1800 कोटींच्या BML रेल हबची पायाभरणी केली. या सुविधेचं नाव काय? योग्य उत्तर आहे ब्रह्मा. पुढील प्रश्न पंजाबने ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी डॅडॅश अँटी ड्रोन सिस्टीम सुरू केली. योग्य उत्तर आहे बाज आख. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आणि डेली बेसिसवर जे आपण 2 व्हिडिओ अपलोड करत असतो रील्सच्या माध्यमातून ते देखील तुम्ही आवर्जून बघू शकता. थँक्यू.